शिवसेना और महाराष्ट्र राज्य के लाडले उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और पालक मंत्री शंभुराज देसाई के आदेशानुसार शिवसेना नेता और कराड नगर परिषद के पूर्व उपमहापौर राजेंद्र सिंह यादव की अध्यक्षता में कराड शहर से एक भव्य तिरंगा बाइक रैली निकाली गई। शिवसेना की तिरंगा बाइक रैली सफलतापूर्वक सिंदूर मुहिम पूरी करने वाली भारतीय सेना के सम्मान में निकाली गई। रैली में सभी सरकारी, अर्ध सरकारी, निजी कार्यालय के अधिकारियों के साथ साथ नागरिक पदाधिकारी, छात्र, मित्र, सभी सामाजिक संगठन, गणेश और नवरात्रि मंडल के साथ साथ पुलिस प्रशासन और सेना भर्ती प्रशिक्षण संस्थानों, पूर्व सैनिकों ने भारतीय सेना के समर्थकों के सम्मान में बड़ी संख्या में भाग लिया। सन्माननीय राजेंद्र यादव त्याचबरोबर सर्व सन्माननीय सदस्य यांच्या आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे आपण प्रोग्राम मध्ये झालेल्या पार्श्वभूमीवर आपलं भारतीय सैन्य दलाने सिंदूर ऑपरेशन केलं। त्या सिंदूर ऑपरेशन मध्ये आणि ह्या गैर हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व नागरिक जवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याबरोबर संपूर्ण भारतीय सैन्य दलाचं सर्व प्रशासनाचं मनोधैर्य उंचवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये अशा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं पाहायला गेलं तर हा नया भारत आहे। हा नया भारत इथून पुढे कोणत्याही प्रकारचं देश विघातक सहन करून घेणार नागरिकांचं या देशाच्या अस्मितेचं
संरक्षण करणे हे भारतीय सैन्य दलाला पण माहीत आहे, इथल्या नागरिकांना पण माहीत आहे. त्यामुळं आज या पहलगामच्या पार्श्वभूमीवर या तिरंगा रॅलीचं या कराड शहरामध्ये आयोजन करण्यात आलं. खरं पाहिलं गेलं तर भारतीय सैन्य दल याचा अभिमान संपूर्ण आपल्या नागरिकांना आहे. या देशातील अस्मितेवर जर कोण घाला घालत असेल तर पूर्ण देश छातीचा पोट करून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश या ठिकाणी या तिरंगा रॅलीच्या निमित्तानं आज देण्यात येतोय. आपण सर्वजण सर्व आमचे प्रशासकीय अधिकारी साहेब असतील, समाजसेवक असतील, आमचे तहसीलदार आहेत, मॅडम आमचे तहसीलदार मॅडम, सगळे आमचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, या ठिकाणी सर्वजणांचं या ठिकाणी मी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या देशाच्या अस्मितेवर जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेला हा देश छातीचा पोट करून राहणार नाही असे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.